सर्वप्रथम आपण भारत मातेला वंदन करू। भारत माता की सर्वांनी दोन्ही हात वर करून आपल्याला भारत मातेचा जय जयकार करायचा आहे, वंदन करायचं आहे। भारत माता की वैराग्यमूर्ती गाडगे महाराज की वैद्य राजे छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे जे देशासाठी लढले, अमर हुतात्मे झाले, अशा सर्व थोर महापुरुषांना मी विनम्र अभिवादन करतो। आज गडचांदूर येथे वैराग्यमूर्ती राष्ट्रसंत, समाजसुधारक, महापुरुष संत गाडगे महाराज यांची 150वी जयंती इथे साजरी होत आहे। या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले आपल्या या संघटनेचे प्रांताध्यक्ष सन्माननीय विश्वनाथजी मुके साहेब, त्याचप्रमाणे आजच्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले श्री सन्माननीय बंडूभाऊ रोहणकरजी, जिल्हाध्यक्ष संत गाडगेबाबा धोबी समाज चंद्रपूर, त्याचप्रमाणे मंचावर उपस्थित सन्माननीय अशोक भाऊ दुराणकर, सन्माननीय देवाजी बारसागडे, त्याचप्रमाणे आत्ताच ज्यांनी सुंदर असं आपल्याला मार्गदर्शन केलं असे सन्माननीय विजयजी राऊत सर, तसेच सन्माननीय मनोहर भाऊ चिंचोलकर, सन्माननीय शैलेशजी कावळे, सन्माननीय सुंदरजी अकलूरवार, सन्माननीय राजकुमारजी चिंचोलकर, सन्माननीय मोहनजी चुनारकर, त्याचप्रमाणे सन्माननीय गणेशजी आंबिलकर, सन्माननीय जगनाडेताई, सन्माननीय तुराणकरताई, सन्माननीय नीताताई क्षीरसागर, सन्माननीय आत्ताच उपस्थित झालेले सन्माननीय रमेशजी बेसुरवार सर, ज्यांनी या कार्यक्रमाचं अतिशय सुंदर असं सूत्रसंचालन केलं, असे सन्माननीय तुराणकर सर उपस्थित या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी ज्यांनी खूप असे कष्ट घेतले, आयोजनासाठी हे घेतले, मेहनत घेतली, असे आमचे मित्र सन्माननीय शंकरभाऊ क्षीरसागर, सन्माननीय तुराणकर सर, सन्माननीय अमरभाऊ, अविनाशजी फेटे, संतोष आणि सगळी आमचे जगनाडे भाऊ, असे उपस्थित सर्व माझ्या महिला भगिनी आणि उपस्थित मातृशक्ती, त्याचप्रमाणे मंचावर तथा मंचाच्या समोर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, आज आपल्या गडचांदूर शहरामध्ये वैराग्यमूर्ती गाडगे महाराज यांची 150वी जयंती साजरी होत आहे। या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी प्रामुख्याने आपल्याला सांगतो की ज्या 18व्या शतकात आपला देश अनेक चाली, रूढी, परंपरा, अंधश्रद्धा अशा अनेक गोष्टींनी ग्रासलेला होता। आपण इतिहासामध्ये प्रत्येकाने या गोष्टी अभ्यासलेल्या आहेत। त्या काळात विज्ञानाने प्रगती केलेली नव्हती, अनेक साथीचे रोग आपल्या या देशामध्ये होते आणि त्या सर्वांसाठी जे आज आपण स्वच्छ भारत अभियान, आजही सुद्धा ज्या 21व्या शतकात जिथे आपण एज्युकेशन आणि लिटरेचर जिथे वाढलेला आहे, तरी सुद्धा आज आपल्याला अभियान राबवावं लागते, घरोघरी सांगावं लागते की आपण स्वच्छता ठेवा, आपण आपला कचरा घरासमोर टाकू नये, आपला परिसर सुंदर आणि स्वच्छ ठेवावा। पण आपले गाडगे महाराजांनी त्या 18व्या शतकामध्ये सांगितलं की या चाली, रूढी, परंपरा आणि या ज्या बिमारी, हे जे साथीचे रोग, यापासून आपल्याला जर दूर व्हायचं असेल तर आपण स्वच्छ राहिलं पाहिजे, आपला परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे। म्हणजे त्या काळात सुद्धा एक वैज्ञानिक दृष्टिकोन, जसं आता सरांनी म्हटलं की गाडगे महाराज इंजिनियर होते, वकील होते, सर मी म्हणेल गाडगे महाराज एक सायंटिस्ट सुद्धा होते। त्यांनी तो विचार
त्यांनी त्या काळात हे केलेलं होतं की स्वच्छ अभियान हे राबवलं पाहिजे, लोकांना स्वच्छतेचं महत्व पटवावं लागलं पाहिजे. कारण आज सुद्धा कोरोनामध्ये आम्ही हाताला सॅनिटाईज करत होतो, सॅनिटायझेशन करत होतो, कारण की जंतू आपल्यामध्ये गेले नाही पाहिजे. तर आपल्याला महाराजांनी त्या 18व्या शतकामध्ये सांगितलं. हा दूरदृष्टिकोन हा महाराजांनी आपल्याला दिला. आज माझ्या अगोदर अनेक वक्ते आपल्या समोर बोलून गेले. त्यांनी जे गाडगे महाराजांच्या जीवन चरित्राविषयी अनेक गोष्टी सांगितल्या. त्याचप्रमाणे जे आता मनोहर भाऊंनी सुद्धा सांगितलं, म्हणाले की एवढी मोठी जयंती असताना मी गेल्या 4 वर्षापासून नांदा फाट्याला मनोहर भाऊ कार्यक्रमासाठी बोलवतात आणि मी त्या कार्यक्रमाला जातो. खरोखर चांगलं मोठं आयोजन मनोहर भाऊच्या माध्यमातून तिथे होते. वेगवेगळे कार्यक्रम, सांस्कृतिक असो, विवाह मेळावा असो, वेगवेगळे कार्यक्रम तिथे होतात. निश्चित आपल्यामध्ये सुद्धा काही मतभेद आहे, पण मला असं वाटते की आपण खरोखर एक झालं पाहिजे. एक होऊन तिथे सुद्धा यावेळी 2 जयंत्या बरोबर नव्हते सर, पण निश्चित मला त्या विषयात हात घालायचा नाही. पण निश्चित जर आपण एकत्रित आलो आणि एकत्रितपणे जर सामोर गेलो तर निश्चित आपल्याला चांगला समाज घडवता येईल. आताच काही व्यक्तींनी बोलले की आपला समाज गरीब आहे, आपला समाज अल्पसंख्याक आहे. मी म्हणतो की आपला समाज गरीब नाही, आपला समाज अल्पसंख्याक नाही. मग बाकी अल्पसंख्याक असताना जेव्हा एवढं मोठं राज्य करतात तर मग आपण अल्पसंख्याक कसे? मग आपण अल्पसंख्याक असेल तर आपण का बरं मोठे होऊ शकत नाही? आपल्यामध्ये सुद्धा सत्कार झाला. एवढे प्रतिभावंत विद्यार्थी आहेत, अनेक मोठे व्यावसायिक सुद्धा आहेत. जसे आमचे शंकर भाऊ आहेत, त्यांच्याकडे सुद्धा एवढी मोठी त्यांची ठेकेदारी आहे, एवढं मोठे त्यांच्याकडे अनेक मजुरांना त्यांनी रोजगार दिला. जसे आमचे मनोहर भाऊ आहेत, त्यांचं सुद्धा एक चांगला मोठा व्यावसायिक आहे. जसे राऊत साहेब एक मोठे विचारवंत आहे, श्रीकांत मुखे साहेब आहे, असे अनेक लोक विचारवंत आहेत जे आज आपल्या समाजामध्ये आहेत. मग आपण कुठे दूर आहोत? तर निश्चित आपण स्वतःला सिद्ध केलं पाहिजे. कारण की जो माणूस जन्माला येतो तर प्रत्येकामध्ये एक वेगळं देव जन्माला आल्यानंतर देतो. ती गोष्ट आपण आता इथे अनेक पालक सुद्धा, अनेक विद्यार्थी सुद्धा, आपण ते आपल्या विद्यार्थ्यामधले, आपल्या मुलामधलं ते चांगलं पण शोधलं पाहिजे आणि त्याला तो मार्ग दाखवून त्याला त्या विषयामध्ये प्रावीण्यवान बनवलं पाहिजे. कारण की आता जुना जमाना गेला की कुठेतरी आपला मुलगा ग्रॅज्युएट झाला, त्याला कुठेतरी इकडून तिकडून नेत्याकडे गेला, एखादं पत्र घेतलं तर कुठेतरी नोकरी लागेल. आता तो विषय राहिलेला नाही. आता जर तुमच्यामध्ये वेगळं काय आहे आणि आज ज्या गोष्टी नवीन पाहिजे त्या गोष्टी तुमच्याकडे असेल तर निश्चित तुम्हाला नोकरी मिळेल. नाही, या सर्व गोष्टी व्यवसायामध्ये सुद्धा लागू होते. आज एका वक्त्याने सांगितलं की काही लोकांना आपली समाजाची ओळख देताना लाज वाटते. मी म्हणतो की ज्या समाजात आपण जन्मलो त्या समाजाचा आपल्याला अभिमान असला पाहिजे, त्या समाजाचा स्वाभिमान असला पाहिजे. कारण तुम्ही म्हणत असाल आज लॉन्ड्री हा केवळ छोटा कपडे धुण्याचा व्यवसाय राहिलेला नाही, तर हा कॉर्पोरेट बिझनेस झालेला आहे. कारण कॉर्पोरेटर्स, मोठ्या मोठ्या इंडस्ट्रियलिस्ट लोकांनी लॉन्ड्रीच्या शॉपी तयार केलेल्या आहेत, त्याचा एक बिझनेस मॉडेल तयार केलेला आहे आणि त्याच्या फ्रँचायझीज देतात. 10-10 लाख रुपयाला त्याच्या फ्रँचायझीज देतात आणि आपल्या समाजाच्या व्यतिरिक्त वेगळे लोक या समाजामध्ये येऊन अनेक अशा फ्रँचायझीज सुरू केलेल्या आहेत. माझ्या एका मित्राची पुण्यामध्ये 2 फ्रँचायझीज त्यांनी सुरू केलेल्या आहे आणि महिन्याला 4 लाख रुपये एका वर्षामध्ये तो अर्निंग करतोय. मग कुठे आपलं मागे राहिलेलं? आज तुम्हाला मी सांगतो, सन्माननीय चंदूभाऊ आसराळेंनी त्यांचं एक 150 फॉर्म हाऊसचं त्यांनी एक मोठं आता इनॉग्रेशन केलं आणि आता लोहारा म्हणून इंडीच्या समोर गेल्यानंतर उजव्या बाजूला पेट्रोल पंपला लागून मोठं हॉटेल होतं, 3 4 स्टार लेवलचं हॉटेल होतं. त्यामध्ये त्यांनी लॉन्ड्री सुद्धा सुरू केली. अतिशय हायजेनिक पद्धतीने ते देऊन हे करतात. तर निश्चित मला असं वाटतं की आपल्या समाजातील युवकांनी हा आपला पारंपरिक व्यवसायाला केवळ खूप जे आज आपण मेहनतीने काम करतो त्याला जर टेक्नॉलॉजीची साथ दिली
आपण स्वतःला अपग्रेड केलं, कारण शासनाच्या सुद्धा वेगवेगळ्या योजना आहेत, त्याचा आपण वापर केला पाहिजे. मागे विश्वकर्मा योजना होती, त्यामध्ये आपल्याला ट्रेनिंग दिलं गेलं, स्टायफंड दिला गेलं, काही काहींना मदत केल्या गेली. मी माझ्या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून सुद्धा, मला एक्झॅक्ट आकडा आठवत नाही, पण जवळपास 60-70 लोकांना आम्ही तो फॉर्म भरून दिले, त्या योजनेसाठी करण्याचा प्रयत्न केला. तर निश्चित आपण युवकांनी सामोरे येऊन या व्यवसायामध्ये सुद्धा खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे. आज गडचांदूर मधील अनेक रोड पॉलिश, ड्रायक्लिनिंग साठी लोक चंद्रपूरला जातात. मग इथे जर 2-4 व्यवसाय जर झाले आणि एका व्यवसायामध्ये जर 2 ते 3 लोक काम करत असेल तर 15 ते 20 लोकांना रोजगार मिळणार. तर असा व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून जर आपण केलं आणि जेव्हा आपण व्यवसायामध्ये एक सक्सेस होतो, जेव्हा आपल्याकडे 2 पैसे येतात, तर निश्चित पुन्हा आपण त्याला वाढवण्याचा प्रयत्न करतो. आणि त्या वाढवण्यामध्ये ज्या समाजात मी जन्मलो, ज्या समाजाशी मला देणे आहे, त्या समाजाविषयी निश्चित प्रत्येकामध्ये आपुलकी असते आणि निश्चित आपण आपल्या त्या समाजासाठी करू शकतो आणि त्या समाजासाठी करू शकतो. म्हणून मी पुनश्च म्हणतो की ज्या समाजात मी जन्मलो त्या समाजाचं मोठंपण, एक स्वाभिमान माझ्यामध्ये असायला पाहिजे. आताच सन्माननीय राऊत सरांनी जो 23 फेब्रुवारी हा संत गाडगे महाराज स्वच्छता दिन म्हणून साजरा करण्यात यावा, सर ही कल्पना म्हणजे तुम्ही म्हटलं म्हणून की माझ्या डोक्यात तेही होती, पण मी फार धन्यवाद मानतो सर की आपण एक सार्वजनिकरित्या एक गोष्ट बोलली आणि त्याला आम्ही गडचांदूर नगर परिषदेमध्ये पुढच्या वर्षीपासून 23 फेब्रुवारीला सर्व ज्या काही गडचांदूर शहर नगरपालिका प्रशासन, लोकप्रतिनिधी, ज्या सामाजिक संघटना, विविध सामाजिक संघटना ज्या शहरामध्ये काम करतात, प्रत्येकांना आपण पत्र देऊन ही गाडगे महाराज सार्वजनिक जयंती साजरी करूया आणि स्वच्छता अभियान आपण शहरामध्ये राबवूया. आणि गडचांदूरमध्ये एक आपण फलक केलेला आहे गाडगे महाराज, पण अनेकांना आपण तिथे गेलं पाहिजे त्या दिवशी आणि त्याला एक चांगलं स्वरूप कसं देता येईल. आज मी स्टेजवरून जास्त बोलणं योग्य नाही, त्याच्यापेक्षा करून दाखवलेलं आणि त्याला चांगलं स्वरूप देऊन की नाही गाडगे महाराज चौक, गाडगे महाराज वार्ड आमच्या शहरामध्ये आहे आणि आपल्याला वाटेल की त्या दिवशी आपण तिथे त्या चौकामध्ये गेलं पाहिजे किंवा त्या वार्डामध्ये आपल्या फलकाला हे केलं पाहिजे, असं आपण एक समोरच्या दृष्टीतून असं एक चांगला एक विचार करूया. नगर परिषदेकडून विचार केला जाईल आणि आपण ते पूर्णत्वास नेऊ. सोबतच आपण हा आरक्षणाचा विषय बोलला. मी फार छोटा व्यक्ती आहे, मी शहराचं नेतृत्व करतो, ग्रामीण भागाचं नेतृत्व करतो, पण हा विषय फार मोठा आहे. पण निश्चित आपल्याकडे सुद्धा अनेक विचारवंत आहे, पण जिथे कितेही कुठेही जर माझी गरज लागत असेल कुठल्याही दृष्टीतून तरी मी आपल्या सोबत आहे, कारण की हा आरक्षण हा आपला अधिकार आहे. जेव्हा आपले पूर्वजांना त्या याच्यामध्ये समाविष्ट होते तर निश्चित आजही आपण त्या समाजात समाविष्ट असायला पाहिजे की जेणेकरून आपल्याला आपल्या समाजाची प्रगती करता येईल आणि हे करता येईल. आणि या सगळ्या तुमच्या मोहिमेमध्ये निश्चित मी सोबत आहे. तुम्ही जेव्हाही बोलवाल त्यावेळी मी उपस्थित राहील. सोबतच आता एक समाज भवनाचा सुद्धा आपण इथे विषय बोलून दाखवला होता. तर मनोहर भाऊंनी बोलले की इथे जागा दिलेली होती, त्याविषयी आपण माहिती घ्या. पण या व्यतिरिक्त मी तुम्हाला, कारण की मी फार प्रॅक्टिकल बोलतो आणि सरळ बोलतो, खोटं बोलणं आवडत नाही की मी हो पाहू करू ते बोलायचं नाही. आपण फार प्रॅक्टिकल बोलायचं, कारण की आता काही नगर परिषदेच्या माध्यमातून ओपन स्पेस देणं शक्य नाही. बरोबर, कारण की काय होतात की या 8-10 वर्षापूर्वी सुद्धा अनेक समाजांनी विविध प्रयोग झालेले आहेत. या गोष्टी फेटाळल्या गेल्या, कोणाला तरी दिलं का मग पुन्हा दुसरा येऊन उभा होतो. तर मला असं वाटते आणि शासनाचे काही निर्देश आलेले आहेत की तो एम्युनिटी स्पेस हा केवळ तिथल्या लेआउट धारकांसाठीच हा रिझर्व्ह असावा. यापूर्वी दिलेला आहे त्याच्याबद्दल मी काही बोलणार नाही, कारण की असे निर्देश आहे. मग काही दिवसानंतर फार अडचणी सुद्धा निर्माण होतात. पण त्याही व्यतिरिक्त जर निश्चित आपल्या समाजाकडून
जर कुठे काही जागा आपण जर काही असा विचार करत असेल तर मी एक निलेश टागणे म्हणून जेही माझ्याकडनं जे युटिलायझेशन करता येईल मी आपल्या सोबत आहे. जेही माझ्याकडे युटिलाइज लागेल त्याच्या सोबत आहे. आणि आपण इथे मला बोलवलं, आता इथे सत्कार सुद्धा झाला. त्या सगळ्या सत्कार मूर्तींचं मी विशेष अभिनंदन करतो. त्यांच्या पुढील आयुष्याकरता इथे शुभेच्छा देतो. मला इथे आयोजकांनी इथे बोलवलं आणि तुम्ही वारंवार म्हणाले सर की वेळात वेळ काढून आले वा. मी वेळात वेळ काढून आलेलो नाही, तर हा तुमचा माझ्यावरचा अधिकार आहे की तुम्ही मला बोलवलेलं आहे आणि मी माझं कर्तव्य समजतो की मला या कार्यक्रमाला, या एवढ्या मोठ्या वैराग्यमूर्ती गाडगे महाराजांच्या जयंतीच्या कार्यक्रमाला मला इथे उपस्थित होता आलं, याबद्दल मी आपले पुनश्च आभार मानतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद.